भारतात पहिल्यांदा रंगीत टीव्ही कोणी आणला माहिती आहे का? बरोबर आहे, व्हिडिओकॉन या कंपनीनं. नंदलाल धूत आणि मुलगा वेणुगोपाल धूत यांनी वर्षाला 1 लाख टीव्ही सेट विकायचे असं तगडं लक्ष ठेवून औरंगाबादमध्ये निर्माण केलेल्या या कंपनीनं अखेर लक्ष्य तर पूर्ण केलंच, पण याहूनही मोठी मजल मारली. एकेकाळी जगातील पहिल्या 5 ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणारी ही कंपनी होती. पण तिची सुरुवात कशी झाली आज पाहूया. वेणुगोपाळ यांचे वडील नंदलाल धूत महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरात बजाज ऑटोचे सुटे भाग विकायचे. सोबतीला ते बजाज स्कूटरचे डीलरही होते. 1970चं ते दशक होतं आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जगभरात नवनवीन शोध लागत होते. इलेक्ट्रॉनिक ग्राहकोपयोगी वस्तूंची एक बाजारपेठ जगात उभी राहत होती. बजाज समूह आधीपासून त्यात होता, पण तरीही देशाची गरज मोठी होती. त्यातच 1982 मध्ये देशात आशियाई क्रीडा स्पर्धा भरवणार असल्याचं समोर आलं. स्वतंत्र भारतातील ही पहिली मोठी स्पर्धा असणार होती. त्यामुळे सरकारने उत्साहानं उद्योजकांना आवाहन केलं ते ही स्पर्धा जनतेनं रंगीत टीव्हीवर पाहावी, यासाठी तसा टीव्ही तयार करण्याचं. ही हाक धूत पितापुत्रांनी ऐकली. विचारांची चक्र सुरू झाली आणि व्हिडिओकॉन कंपनीची मुहूर्तमेढ त्यातूनच रोवली गेली. ते वर्ष होतं 1979चं. बाहेरून सुटे भाग आणून रंगीत टीव्हीची निर्मिती होत होती. वितरण हे आधीपासूनच धूत कुटुंबियांचं बलस्थान होतं. त्यातून भारतीय जनतेची गरजही त्यांना नेमकी समजली होती. किफायतशीर आणि कमी ऊर्जा आणि कमी खर्चात चालणारी उपकरणं भारतीयांना हवी होती. कुठे वीज नसायची, कुठे सिग्नल नसायचा, अशा परिस्थितीत लोकांना चांगली सेवा देण्याचा मंत्र व्हिडिओकॉननं ठेवला. त्यांचा रंगीत टीव्ही आणि वॉशिंग मशीन ही 2 उत्पादनं भारतीय बाजारपेठेत क्रांतिकारी ठरली. वितरक आणि विक्री एजंट्सचं देशभर पसरलेलं जाळं आणि उत्पादनांच्या खरेदीनंतरही मिळणारी चांगली सेवा, यातून कंपनीनं भारतीय बाजारपेठ अक्षरशः काबीज केली. 2000च्या दशकात कंपनीनं बाहेरच्या देशातही हातपाय मारले आणि इटली, पोलंड, मेक्सिको अशा बाजारपेठा मेक इन इंडिया इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी फुलल्या. सॅमसंग, LG यासारख्या जागतिक ब्रँडना त्यांनी आव्हान दिलं आणि स्पर्धेत ते दिमाखानं टिकून राहिले. याचं बरंचसं श्रेय ब्रँड म्हणून भारतीयांच्या मनात मिळवलेल्या विश्वासालाच जातं. टीव्ही, वॉशिंग मशीनच्या पाठोपाठ AC, रेफ्रिजरेटर, ओव्हन अशा उत्पादनांमध्येही त्यांनी शिरकाव केला आणि स्वतःची बाजारपेठ निर्माण केली. टीव्हीसाठी लागणाऱ्या कलर ट्यूब बनवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. वेगवेगळ्या देशातील कंपन्या ताब्यात घ्यायच्या आणि जगभरात विस्तार करायचा, अशी रणनीती पुढे जाऊन कंपनीने आखली. पण त्यातच घात झाला. इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच DTH, मोबाईल फोनपासून ते अगदी तेल उत्खनन आणि वीज क्षेत्रातही त्यांनी मुसंडी मारली. पण टीव्ही आणि वॉशिंग मशीन किंवा फ्रीजला मिळालेलं यश इतर कुठल्याही उद्योगात मिळालं नाही. तिथे इनोव्हेशनमध्ये कंपनी मागे पडली आणि त्यातूनच 2018 पासून कंपनीवरील कर्ज वाढत गेलं. कंपनीतील काही गैरप्रकारही समोर आले आणि अखेर रिझर्व्ह बँकेनं दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली. 2021 मध्ये वेदांत समूहानं व्हिडिओकॉन कंपनी विकत घेण्याचा ठेवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. अजूनही कंपनीची इलेक्ट्रॉनिक उत्पादनं बाजारात दिमाखानं उभी आहेत. कंपनीचा महसूल 12,849 कोटी रुपयांच्या घरात आहेत आणि जगभरात 12,000च्या वर कर्मचारी कंपनीत काम करतायत. भारंभार विस्तार केला तर त्याचं काय होतं, यासाठीही व्हिडिओकॉन एक उदाहरण आहे. त्याचबरोबर भारतीय गरजा ओळखून तयार केलेला ब्रँड ही त्याची ओळखही पुसली जाणारी नाहीये. व्हिडिओकॉननं एकेकाळी गाठलेली उंची आणि 2018 नंतरचा तळ ही त्यांची कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. आणखी कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.